हे समाजासाठी नकोच दादा. आणि लोकाला तर आपली पडती बाजू कधीच दाखवायची नाही. आपल्या घरात किती प्रॉब्लेम असू द्या, समाजासमोर ताठ मानेनच उभं राहायचं. लोक गैरफायदा घेतात रे आपल्या कमकुवतपणाचा. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. कशाला जगाला सांगायचं? तुम्ही म्हणाल सांगायचं कोणाला? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ, त्याला सांगूया ना. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. तो ऐकेल ना. तर त्याच्यासारखा प्रेमळ कोण आहे मला सांगा? भगवंतासारखा प्रेमळ कोणी आहे काय? अहो पितामहा भीष्माने वचन घेतलं, काही झालं कृष्णा मी अर्जुन सोडणार नाही. मी अर्जुन मारणार म्हणजे मारणारच. अर्जुनाला मारायचा पण भीष्माने केला याची चिंता कृष्णाला वाटायला लागली. कृष्ण अर्जुनाच्या कक्षामध्ये गेले, रूममध्ये गेले आणि अर्जुनाला जाग करायचा प्रयत्न केला. अर्जुन मात्र घाऱ्याघोर झोपलेला, चेहऱ्यावर आनंद असा जसं काय युद्ध जिंकून आलाय. देवालाही कॉम्प्लेक्स वाटायला लागला, जलसी वाटायला लागली. अरे बाबा, जेवढा आनंदी तू आहेस अर्जुना तेवढा तर मीही नाही, हो की नाही? अरे एवढा सुखी कस काय रे बाबा? ज्या लोकांना आपलं मानलंस ती लोक जीव घ्यायला बसली आहेत तुझा. अरे ज्या लोकांना नातो गोतो म्हणलास ती नाती गोत्यातलीच माणसं जीवावर उठलेत तुझ्या. हा, सैन्य त्यांच्याकडे, बल त्यांच्याकडे, सामर्थ्य त्यांच्याकडे. तुझ्याकडे इनमिन फक्त मीच. तुला कशाचीच काळजी वाटत नाही. त्या भीष्मांनी तुला मारायचा पण केलाय, तुला झोप तरी कशी लागली अर्जुना? अर्जुनाने इतकं गोड उत्तर दिलं पाळसकर. अर्जुन म्हणला, देवा ज्याच्या काळजीत जगाचा बाप जागाय त्याला कशी झोप लागणार नाही? माझ्यासाठी तू जागायस ना. मी काय चिंता करावी? माय जगन्नाथ, बाप जगन्नाथ.